भारतीय जनता पार्टी म्हणजे वॉशिंग मशीन आहे. एकदा तुम्ही त्या पक्षात गेलात की मग मागचं सगळं धुवून जातं असा भाजपवर कायम विरोधक आरोप करत असतात. मात्र एकदा का तुम्ही विरोधी पक्षातून भाजपमध्ये गेलात की तुमचं भलं झाल्याशिवाय राहत नाही. पण आता मी हे म्हणतीये कारण की ज्यांचे वडील तब्बल 5 वेळा काँग्रेसकडून आमदार झाले, जे स्वतः 3 वेळा काँग्रेसकडून आमदार झाले आणि आता केवळ 3 महिन्यांपूर्वी भाजपात ज्यांनी प्रवेश केला आणि त्यांच्या बंद पडलेल्या कारखान्याला सरकारने तब्बल 400 कोटी रुपयांची मदत केली आहे. तर मी बोलतेय भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्याबद्दल आणि त्यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याबद्दल. चला तर याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की संग्राम थोपटे नेमके कोण आहेत. संग्राम थोपटे हे भोरचे माजी काँग्रेसचे आमदार. त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे भोर मतदारसंघातून तब्बल 6 वेळा निवडून आले होते. म्हणजे मागील जवळपास 40 वर्षांपासून भोर मतदारसंघात थोपटे कुटुंबाचं वर्चस्व कायम आहे. ते इतकं की भोर म्हटलं की थोपटे आणि थोपटे म्हटलं की भोर असं समीकरणच तयार झालंय आणि लोकांच्या मनात आता ते रुजलेलं आहे. संग्राम थोपटे यांनीही तरुण वयातच राजकारणात पाऊल ठेवलं. BA पर्यंत शिक्षण घेतलेले, व्यवसायाने शेतकरी असलेले हे नेते सलग 3 वेळा भोर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. विकास कामं, संपर्क आणि स्थानिक संस्थांवर पकड या जोरावर त्यांनी मतदारसंघात आपली ओळख पक्की केली. संग्राम थोपटे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर 3 वेळा विजय मिळवला. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, तरीही भोरमध्ये काँग्रेसचं अस्तित्व थोपटे यांनी जिवंत ठेवलं. 2014 मध्ये नरेंद्र मोदींची लाट होती, तरीही थोपटे यांनी भोर मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवला. तसंच भोर नगरपालिका, साखर कारखाना आणि इतर स्थानिक संस्थांवरही त्यांनी सत्ता टिकवून ठेवली. त्यामुळे त्यांना नेहमी वाटायचं की मंत्रिपद त्यांना मिळेल, कारण त्यांनीही हे कबूल केलं होतं की 3 वेळा आमदार झाल्यावर मंत्रिपदाची इच्छा होती, पण त्यांची ती इच्छा कधीही पूर्ण झाली नाही. याशिवाय थोपटे हे त्यांच्या आक्रमक भूमिकेसाठी सुद्धा ओळखले जातात. 22 मार्च 2017 रोजी अर्थसंकल्पाला कुचकामी म्हणत त्यांनी काही आमदारांसह अर्थसंकल्पांच्या प्रतींची विधान भवनाबाहेर होळी केली होती आणि त्यांच्या या कृत्यानंतर 18 आमदारांसोबत त्यांनाही निलंबनाला सामोरं जावं लागलं होतं. थोपटे कुटुंबांचं महत्त्वाचं बळ म्हणजे त्यांचा राजगड सहकारी साखर कारखाना. पण हा कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कारखान्याला मदत म्हणून 12 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलं होतं, पण या कर्जाची परतफेड झालीच नाही. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कारखान्यासाठी तब्बल 82 कोटींचं कर्ज राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून मंजूर केलं होतं. मात्र अटी पूर्ण न केल्याचं कारण देत हे कर्ज रोखून धरलं गेलं. परिणामी राजगड साखर कारखाना पूर्णपणे अडचणीत आला. याच पार्श्वभूमीवर 2024च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला रामराम केला आणि एप्रिल 2025 मध्ये त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता त्यांचा थेट फायदा त्यांना मिळालाय. नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांच्या राजगड कारखान्यासाठी तब्बल 402 कोटी 90 लाख रुपयांचं मार्जिन मनी कर्ज मंजूर करण्यात आलंय. हे पैसे कशासाठी वापरले जाणार आहेत तर साखर प्रकल्पांचं आधुनिकीकरण, आसवणी प्रकल्प, सहवीज निर्मिती प्रकल्प आणि बायो प्रकल्प उभारणीसाठी 327 कोटी 25 लाख रुपये वापरले जातील. विविध बँकांच्या थकबाकी कर्जाच्या परतफेडीसाठी 67 कोटी 23 लाख रुपये आणि यंत्रसामुग्री दुरुस्ती आणि देखभाल खर्चासाठी 8 कोटी 42 लाख रुपये वापरले जातील. हे कर्ज मंजूर झालं खरं, पण तरी हा प्रस्ताव मंजूर करणं सोपं नव्हतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याला जोरदार विरोध केला, कारण हा कारखाना गेली 2 वर्ष बंद आहे. त्यात याआधी घेतलेलं कर्ज फेडलेलं नाहीये आणि हा कारखाना ज्या भागामध्ये आहे म्हणजेच भोर तालुक्यातील अनंतनगर निगडे परिसरात आता मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झालेलं आहे. त्यामुळे कारखान्यासाठी ऊस उपलब्ध होणं कठीण आहे. मग अशा परिस्थितीत एवढं मोठं कर्ज शासन हमीवर दिलं तर सरकारच स्वतः अडचणीत येईल असं अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं. त्यानंतर वित्त विभागानेही अजित पवारांना दुजोरा देत या कर्जाला विरोध दर्शवला, कारण कारखाना कर्जासाठी आवश्यक असणाऱ्या अटी पूर्ण करत नव्हता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विरोध धुडकावून लावला. त्यांनी म्हटलं की यापूर्वी इतर कारखान्यांना सरकारने मदत केलेली आहे, तर मग राजगड कारखान्याला संधी द्यायला काय हरकत आहे.
आणि मग अखेर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूर केला। काँग्रेसमध्ये असताना आपला कारखाना वाचवणं कठीण होतं, म्हणून संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला का असंही आता म्हटलं जातंय। कारण दिसताना असंच दिसतंय, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर फडणवीसांनी त्यांना थेट मोठा हात दिलाय। त्यामुळे आता भोर मुळशी मतदारसंघात दीर्घ काळापासून थोपटे कुटुंब हे काँग्रेसचं प्रमुख बळ होतं। मात्र संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचा हा किल्लाच ढासळला आहे। काँग्रेसकडे आता इथे नेतृत्व करू शकेल असा कोणताही प्रभावी चेहरा नाहीये। त्यामुळे काँग्रेसला या मतदारसंघात अगदी शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे। या उलट भाजपला थोपटे यांच्या उपस्थितीमुळे थेट बळ मिळालं असून आगामी निवडणुकीत त्याचा मोठा फायदा सुद्धा होण्याची शक्यता आहे। मात्र या सगळ्याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।